तो भारतीय आहेस. आणि यशवंतराव चव्हाण उठले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यांच्या वाक्याला शत्रू मेला तरी रडतोस, भारतीय आहेस, हे जे आणि ती विशाखा लक्षात ठेवली त्यांनी. नंतर दूरवांच्या जुडीच्या वेळी पण पहिल्या प्रयोगाला यशवंतराव चव्हाण होते आणि त्यांनी मला बघितल्यावर काय म्हणते विशाखा असं विचारलं होतं. हे सगळं मोठेपण जे आहे ना ते त्या अलौकिक बाळ कोल्हटकरांचं आहे. आणखी एक सांगते, अनेक नाटकं लिहिली बरं का विद्या, परकीय कल्पनेवरच एकही नाटक नाही आपल्या मातीतलं आहे. त्यांच्या कथा, त्यांच्या कल्पना या आपल्या मातीतल्या, भारतीय महाराष्ट्रातल्या. पण कुठली तरी कथा आहे, इंग्लिश चित्रपट आहे आणि त्याच्यावर बेस बाळ कोल्हटकरांनी हे केलं नाही, स्वतः लिहिलं. आणि त्यामुळंच जे मला नाव मिळालं, आता मला असं वाटतं स्वतःला की ही नाटकं म्हणजे आजची पिढी चांगलीच आहे, मला काही म्हणायचं नाहीये, पण आजच्या पिढीला वाहतोही दुर्वांची जुडी, त्यानंतर कविभूषणामध्ये मी काम करणार होते नायिकेचं. त्यानंतर मी जी त्यांच्या नाटकातनं बाहेर गेले ते मी त्यांच्याच गुरुच्या चित्रपटामुळं बाहेर पडलेली मुलगी आहे. भारजी पेंढारकरांच्या तांबडी मातीमध्ये मी पहिलं काम केले आणि त्यात भालजींनी बाळ कोल्हटकरांना सांगितलं, अरे बाळ, एक रोल फार चांगला आहे, मला सुलोचनाबाईंनी सांगितले तुझ्या नाटकात काम करते ती मुलगी मला पाहिजे तांबडी मातीला. म्हणून मी बाळ कोल्हटकरांचं नाटक सोडून चित्रपटात आले. म्हणजे त्यांच्याच नाटकामुळं माझा प्रवेश चित्रपटामध्ये झाला. आठवणींचे रांजण आहेत खरं तर, मी म्हटल्याप्रमाणे भरलेले रांजण आहेत असे आशाताईंकडे. खूप ऐकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. पण मी असं ऐकलंय की लावी त्यांनी निरांजना हे जे गाणं आहे ते माणिक वर्मांच्या आवाजात आम्हाला माहिती आहे, पण नाटकात तुम्ही ते नाही शक्य आहे का? नाही, पण एक सांगते, त्या नाटकातल्या लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेऊन या आली आज धनत्रयोदशी. पडदा उघडायचा, ते ताई रांगोळी घालतीये आणि दिवाळी आहे, लहान आहे, एक तो सुभाष भाऊ वडील आणि ती हे